नमस्कार. इलाइट वेल्थ पेनमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, निफ्टी जर फ्रायडेची जी क्लोजिंग असेल तर 26,050च्या आसपास झालेली आहे. ओके, मार्केट जे तर मिळालं तर 26,000च्या वरती सस्टेन करण्याचा प्रयत्न करत आहे. 25,800 हा खूप महत्त्वाचा सपोर्ट तुम्हाला आपण सांगितला होता. ओके, मार्केट जोपर्यंत 25,800 ते 26,000च्या वरती आहे तोपर्यंत ट्रेंड जो आहे तो इंटॅक्ट असू शकतो. जर बेसिकली जर मार्केटच्या ओरिएंटेड जर पाहिलं आपण तर सगळ्यात महत्त्वाच्या चर्चेत जो विषय आहे तो सिल्वरचा विषय आहे. मित्रांनो, आपल्या फ्रायडेला ज्यावेळेस आपलं सेशन चालू होतं त्यावेळेस 2,40,000च्या आसपास जो आहे तो भावावरती आपण क्लोज झालो होतो. बट आत्ता जर तुम्ही पाहिलं असेल ग्लोबली जर चायना असेल किंवा आणि देशामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर ऑलमोस्ट 2,65,000च्या रेंजच्या पुढे आपलं सिल्वर जे आहे ते फिजिकली किंवा ट्रेड होत आहे. जरी तुम्ही नॅचरली जरी आता एखाद्या शॉपमध्ये जाऊन जरी सिल्वरची प्राईस विचारली तर देखील तुम्हाला 2,65,000च्या वरतीच त्याची प्राईस जी आहे ती तुम्हाला पाहायला मिळेल. मग मंडेच्या सेशनमध्ये आता काय होईल, मोठ्या प्रमाणात हाईक होण्याचे चान्सेस आहे सिल्वरमध्ये. बट आता थोडंसं विचारपूर्वक इन्व्हेस्टमेंट करणं देखील गरजेचं आहे काळाच्या अनुसार. कारण की ज्या गोष्टींमध्ये जास्त प्रमाणात लोक विचार करतात किंवा जास्त प्रमाणात ट्रेड करतात त्याच्यामध्ये आपण एंट्री करण्यापेक्षा जर तुम्ही आता जर पाहिलं असेल तर थोडंसं बजेट देखील आपलं येत आहे. बजेट ओरिएंटेड ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करणं देखील आपल्यासाठी फायदेशीर असू शकतं. ओके, तर जसं की तुम्ही पाहिलं असेल फ्रायडेच्या सेशनमध्ये रेल्वेचे जे काही स्टॉक आहेत, आर्विनल असेल किंवा बाकीचे जे काही स्टॉक आहेत 12-13%ची रॅली त्याच्यामध्ये पाहायला मिळाली. ओके, तर हे काय होत आहे, खूप दिवसांपासून तुम्ही पाहिलं असेल की पाठीमागच्या इलेक्शनच्या टायमिंगपासून जवळपास 1.5 वर्षापासून रेल्वे सेक्टरमध्ये अजिबात प्रमाणे कोणत्याही प्रकारची मुवमेंट तुम्हाला पाहायला मिळाली नव्हती. तर असेच काही सेक्टर आहेत की जे 1-2, 3-3 वर्षापासून कोणती मुवमेंट्स नाही आहेत आणि बजेट ओरिएंटेड त्याच्यामध्ये जर जास्त स्पेसिफिकली जर तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त आपण बनतो अलोकेशन असेल गव्हर्नमेंटचं फंडचं तर ते जर पाहायला मिळालं तर तुम्हाला नक्कीच त्या स्टॉकमध्ये थोडंसं रॅली पाहण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर सिल्वरच्या सारख्या मिस झालेल्या रॅलीमध्ये किंवा लोक ज्यावेळेस करतात आता इन्व्हेस्टमेंट सिल्वरमध्ये किंवा त्यावेळेस आपण थोडंसं सिल्वरपासून दूर राहूयात असं कोणतं सजेशन मी तुम्हाला देत नाही आहे. बट असं माझं एक प्रामाणिक मत आहे की तुम्ही आता नवीन एखादं सेक्टर असे 2-3 सेक्टर चूज करा की जे तुम्हाला बजेट ओरिएंटेड किंवा 2026च्या फ्युचर दृष्टी इन्व्हेस्टमेंटसाठी चांगले वाटत आहेत. त्याच्यामध्ये आपण नक्कीच इन्व्हेस्टमेंट करूयात आणि येणाऱ्या 2026मध्ये आपण एक चांगला पोर्टफोलिओ आपण बिल्ड करूयात. थँक्यू मित्रांनो.